वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे? आज आहे गौरी विसर्जन. तर हे बघा आमच्या गौरी. आम्ही ह्यावेळेस नवीन कोण येते तुम्हाला मी पहिलं आपण सांगितलं. हा पहिला जुन्या गौरी आणि ह्या नवीन गौरी स्पेशल अमरावती पॅटर्न. चलो कॅमेरामॅन इकडे. मी काढते रांगोळी, पण रांगोळी तुम्हाला आत्ता नाही. रांगोळी मी तुम्हाला बाहेरची रांगोळी काढल्यानंतर मधली जी स्पेशल रांगोळी ना ती दाखवते. कारण मी कमीत कमी रांगोळीचा वापर करून जे ट्रेंड चालू आहे तो केलेला आहे. आणि तसे मी कालचे माझे साडीवरचे शूट केलेलेच आहे, ते तुम्हाला कळणारच आहे. तर आज मी काय घालू, साडी घालू की वन पीस घालू का फ्रॉक घालू का घागरा घालू, मी दाखवणार आहे तुम्हाला, तयार होणार आहे. पण आधी मी रांगोळी कंप्लीट करते आणि बाहेरची रांगोळी काढल्यानं परत चलो. गाईज हा माझा लूक बघू शकता तुम्ही. आणि हे महाराष्ट्र इथे गाठी बांधणं चालू आहे बघा. जे महाराष्ट्रीयन त्यांना माहितीच असेल की काय काय इतकी धावपळ चालू आहे. तुम्हाला तर काय सांगतो हे बघा महाराष्ट्र. तुम्हाला सांगू का एक सिक्रेटची गोष्ट, सिक्रेटची नाही म्हणजे सगळ्यांनाच माहिती असं की महालक्ष्मी ज्या दिवशी उठतात ना त्या येताना त्यांचे चेहरे इतके स्माईल असतात आणि आज त्यांचे चेहरे इतके उतरलेले आहे म्हणजे त्याचा चेहरा डाऊन झाला पूर्ण. तर आज दिवसभर पाऊस चालू आहे, सगळा गोंधळ आणि हा एक अक्ष पळाला. बाय द मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रील्स शूट केले, रील्स पण बघा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा. काय म्हणतो भैया, आपल्या घरात महालक्ष्मी आलं तुला कसं वाटतं? बोल थोडंसं सगळ्यांना. ये ना. तर गाईज हे बघा, हे गाठी बांधणं चालू आहे आणि ह्या काकू गाठी बांधताय. 3-4 झाल्यात आहे. आणि हा इकडे महालक्ष्मी. झाल्या 5 आरती केली आणि लाईव्ह आरती केली. यूट्यूबला मी लाईव्ह आले होते. ज्यांनी जे होते त्यांना माहिती आहे आणि जे नव्हते त्यांनी माझी लाईव्ह आरती जी आहे ती रेकॉर्ड झालेली असेल ती बघून घ्या. तर आता वेळ आलेली आहे महालक्ष्मीचं विसर्जन. त्यांचे चेहरे बघा किती सुकले. तर खरं तर वाटत नाही की त्यांना बाय बाय करावं, पण करावं लागलं तर ते नेक्स्ट इयर नक्की येणार आहे. आणि नेक्स्ट इयर मला माहिती ते एकदम छान मला सक्सेसफुल बनून नक्की येणार आहे. आणि त्यांची स्वागताची तयारी पण मी नेक्स्ट इयर खूप छान करणार आहे. मला माहिती आहे ते मला सक्सेसफुल बनवणार आहे, कारण मी माझ्या एवढ्या श्रद्धेनं पण मी त्यांचं केलं आहे. तर मला माझ्या मेहनतीचं फळ आणि माझ्या सेवेचं फळ नक्की मिळणार आहे हे मला माहिती आहे. तर आता त्यांना साखर देऊया, हळद कुंकू लावूया. मला खरं त्यांना हे करू वाटत नाही, पण करावं लागणारच. गाईस तुम्हाला खरं सांगू, हे जे मुखवटे ना आता रिअलमध्ये बसतात. रिअलमध्ये मुखवटे असे हलावं लागतात आणि त्यांचे विसर्जन करतात. खूप वाईट होते मला. काही तर वाटतं खूप, पण घर जाणार म्हणत होते. जाऊ आपण पसारा आवरू थोडा वेळाने, आधी जेवण करूया मग मी तुम्हाला भेटते. मित्रांनो, आता महालक्ष्मी विसर्जित करण्यात येत आहे. म्हणजे त्यांना
हे पहिले कुठे ठेवून देऊ.